हॅलो फ्रेंड्स. तर मकर संक्रांत स्पेशलमध्ये आज मी तुमच्यासोबत तीळ पापडीची रेसिपी शेअर करणार आहे. आणि ही जी रेसिपी आहे फक्त 2 साहित्यापासून बनवून तयार होते. झटपट आणि मस्त खुसखुशीत ही पापडी बनत असते. हे बनवायला जास्त वेळ पण लागत नाही. याला तुम्ही 2-3 महिने स्टोअर पण करून ठेवू शकता. तर जशी की तीळ पापडी आहे, ही बरेच लोकं साखरेपासून पण बनवतात. जसं की आपण आपल्या चॅनलवरती सर्व रेसिपी हेल्दी पद्धतीने दाखवत असतो. तर ही रेसिपीसुद्धा आपण गुळापासून बनवणार आहोत. म्हणजे आपली ही जी रेसिपी बनणार आहे ही हेल्दी बनणार आहे. तर चला आज मस्त अशी तीळ पापडीची रेसिपी शेअर करते. का बरं तू अशी झोपली का? कशासाठी झोपली तू? आणि का बरं बॉटल तशी फेकून दिली तू? तुझी चेअर इथे फेकलेली का तू अशी करते बेटा? अशी तुला झोपायची आहे का तुला अशी खाली? चला उठा. तू तीळ पापडी खाशील? पापडी खाणार तू? बनवून द्यायचं तुझ्यासाठी पापडी? या. काय पाहिजे तुला सांग लवकर. तू खाणार आहे का तीळ पापडी? तुला तीळ पापडी हवी? नाही तुला तीळ पापडी हवी? तीळ पापडी खाणार तू? मस्त मस्त हवी का? मी काय म्हणत आहे आधी इकडे बघ माझ्याकडे. येऊ. तुला हवी का ग तीळ पापडी? सांगत पण नाही ग, हिला बोलता पण नाही येत. तर इथे मी 1 कटोरी आपले गावठी तीळ घेतलेले आहेत. आता याला ना मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे पण तीळ असेल ते तुम्ही घेऊ शकता. तसं मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तीळ असतातच. फक्त एवढं की कुठलेही तीळ ना पॉलिश केलेले नसावे. तर जेव्हा आपण तीळ भाजतो ना तर असं बघा तुम्हाला दिसत असेल तीळ उडत असल्यासारखं. तर जोपर्यंत असं छान फुटत नाही तीळ तोपर्यंत छान भाजून घ्यायचे. तर तीळ मी भाजून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली. आता इथे मी घेतलेला आहे गूळ. तर हा गूळ ना देसी गूळ आहे. हा चिक्कीचा गूळ नाही आहे. आपला जो सेंद्रिय गूळ म्हणतो ना तो आहे हा. आणि हे बघा इझिली नखाने सुद्धा तुटत आहे. तर आता जसं आपण 1 कटोरी तीळ घेतले तर आपल्याला 1 कटोरीच गूळ लागतं. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गूळ राहतात पण ओरिजिनल गूळ जो असतो ना तो दिसायला असा ब्राऊन कलरचा असतो. तर शक्यतो ओरिजिनलच गूळ घ्यायचा की जेणेकरून ते खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदाच होईल. या तीळ पापडीसाठी जो पण गूळ असेल तुमच्याकडे, जसा चिक्कीचा गूळ असेल तर तुम्ही चिक्कीचा गूळ पण घेऊ शकता किंवा नॉर्मली जो आपण डेली यूज करतो तसा गूळ असेल तर त्या पण गुळाने पापडी ही छानच बनते. तर आता मी इथे 1 कटोरी गूळ घेतलेला आहे. तर मोजत आहे की 1 कटोरी गूळ झालेला आहे की नाही. तर हा बघा 1 कटोरी गूळ झालेला आहे. तीळ पण बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. तर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं. आता तीळ पापडी बनवायची म्हटली तर सर्वात आधी आपण जिथे तीळ पापडी बनवणार आहोत ना त्या चकल्याला आणि बेलनला छान तेल किंवा तूप लावून घ्यायचं. कारण ते खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होईल ना, तुम्ही तेल किंवा तूप लावणार नाही आणि डायरेक्ट जर पापडी बनवायला घ्याल तर ते चकला आणि बेलनला चिपकून जाईल आणि मग पापडी निघणार नाही. तर त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे तेल किंवा तूप लावणं. तर आधी मी हे छान लावून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 कटोरी गूळ घेतलेला आहे आणि बिलकुल थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे 1 किंवा 2 चम्मचच पाणी टाकायचं आहे. याच्यामुळे काय होते ना, आपण कमी पाणी टाकलं तर आपली लवकर चाचणी बनवून तयार होते. जर तुम्ही जास्त पाणी टाकाल तर चाचणी बनायला खूप वेळ लागेल. तर म्हणून आपल्याला खूप कमी पाण्याचा वापर करायचा आहे. नाहीतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी तुपाचा पण वापर करू शकता. तर तुम्हाला 1 चम्मच मग यामध्ये तूप टाकावं लागेल. तर आता चाचणी कशी चेक करायची ते सांगते. तर आधी पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये चाचणी टाकून बघायची. आपल्याला याच्यासाठी ना चाचणी खूप कडक पाहिजे असते. पण तुम्हाला दिसत असेल ही जी चाचणी मी पाण्यामध्ये टाकली ही एकदम लूज आहे. तुम्हाला दिसत असेल याचा तार पण निघत आहे. तर आपल्याला अशी लूज चाचणी नको, आपल्याला खूप कडक चाचणी पाहिजे. तर म्हणून मी आता परत पाकनं अजून थोडा वेळ पकू देत आहे की ज्यामुळे आपली चाचणी जी तयार होईल ते एकदम कडक होईल. परत आता पाण्यामध्ये ही चाचणी टाकून बघत आहे आणि हे बघा इझिली तर निघत आहे. पण ना याचा गोळा जो बनलेला आहे ना हा एकदम कडक. म्हणजे जेव्हा तुम्ही हा गोळा जेव्हा खाली पाडाल ना तर एकदम टणकन असा आवाज आला पाहिजे. तर समजायचं की चाचणी एकदम कडक तयार झालेली आहे. किंवा जर तुम्ही खाऊन बघाल आणि तुम्हाला एकदम असं कडक कडक जाणवत असेल हा पाक
तर समजून जायचं की पाक तयार आहे. आता ना गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आणि जे आपण भाजलेले तीळ होते ते यामध्ये टाकून घ्यायचे. आता तिळाची पापडी बनवायची म्हटलं तर थोडे ना ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे, कारण गरममध्येच आपल्याला पापडी बनवायची असते. तर लवकरात लवकर हे छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला जर कुठले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर ते पण तुम्ही करू शकता. तर इथे मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत, ते यामध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करून आता आपण पापडी लाटायला घेऊया. तर पापडी लाटताना तुम्हाला जर वाटलं म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असेल तर छोट्या छोट्या पापड्या बनवण्यापेक्षा काय करायचं ना, सर्व मिक्सचर घ्यायचं आणि टाकून लाटून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मग शार्प कटोरी किंवा मग ग्लास जो असतो ना त्याच्याने पण कट करू शकता. पण आता मला कसं ना थोडंच बनवायचं आहे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एक एक लाटून दाखवत आहे. तर अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आणि वेलून घ्यायचा. तर तुम्हाला जेवढं पातळ वाटलं तेवढं तुम्ही हे लाटू शकता. हे पापड एकदम इझिली लाटलं जातं आणि गरममध्येच आपल्याला हे लाटून घ्यायचं असतं, कारण हे मिक्सचर लवकरच थंड होते. आणि सपोज जर मिक्सचर थंड झालं तर काय करायचं ना, परत गरम करून घ्यायचं आणि गरममध्ये परत लाटायचं. तर याच्यावरती मी आता थोडंसं कोकोनटचं पावडर टाकलेलं आहे, जो की ड्राय कोकोनट आहे, आणि थोडे पिस्त्याचे काप टाकले. तर हे बघा आपली पापड बनवून तयार झालेलं आहे आणि हे इझिली निघतं. मस्त अशी आपली पातळ तिळाची पापडी बनवून तयार झालेली आहे. सध्या हे ना हलकं गरम असल्यामुळे थोडी ही पापडी लूज आहे. जशी ही थंड होईल ना एकदम कुरकुरीत आपली पापडी होईल तयार. तर मी तुम्हाला लास्टमध्ये याचा रिझल्ट पण दाखवेल की कशी आपली पापडी झालेली आहे. तर परत एकदा मी तुम्हाला लाटून दाखवते. तर हे बघा आता मिक्सचर ना थोडं गरमच आहे आणि थोडं म्हणजे ना हाताला पण तेल लावून घ्यायचं. जेव्हा आपण बेलतो ना तर हाताला तेल लावून घ्यायचं, कारण कसं आपण हातामध्ये घेतो तेव्हा छान असा गोळा बनवून घ्यायचा. त्याच्यामुळे कसं छान आपली पापडी बनेल, हे थोडी गोल बनेल. आणि त्यानंतर लाटून घ्यायचं. ऑइल किंवा तूप लावलं असल्यामुळे कसं हे चिकटत नाही आणि पापडी खूप छान लाटल्या जाते. या पापड्या बनवायला जरा पण वेळ लागत नाही, लवकरच हे बनवून तयार होत असते. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर मग एका वेळेस पूर्ण मिक्सचर टाकून जर तुम्ही लाटून घेतलं तर तुमच्या एकदम झटपट पापड्या तयार होतात. तर हे बघा आपली सेकंड पण पापडी तयार झालेली आहे. वरून मी ड्राय कोकोनट टाकलेलं आणि थोडंसं यामध्येच पिस्त्याचे काप टाकले. तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि हे बघा आपली पापडी तयार झालेली आहे. तर याला पण आपण थोडं थंड व्हायसाठी ठेवून देऊ. तर 2 पापड्या तयार करताच जे मिक्सचर होतं हे थंड झालेलं आहे. तर परत याला मी गरम करून घेते. तर खूप जास्त एकदम गरम नाही करायचं आहे. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की मिक्सचर आता थोडं लूज झालेलं आहे तर परत लाटायला घ्यायचं. कारण मिक्सचर जर थंड झालं असला तर खूप कडक होतो. कडकमध्ये कसं मग बरोबर लाटता येत नाही, म्हणून गरममध्येच लाटायचं. तर अशा प्रकारे बघा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहे आणि ह्या सर्व आता थंड झालेल्या आहे. थंड झाल्यावरच हे छान कुरकुरीत बनतात. तुम्हाला जेवढं वाटलं तेवढ्या साईजचे तुम्ही बनवू शकता. छोटे साईज, मोठा साईज. तर बघितलं ना फ्रेंड्स, कशी मस्त अशी कुरकुरीत आपली पापडी तयार झालेली आहे आणि खायला पण मस्त अशी कुरकुरीत वाटते. तर या मकर संक्रांतीमध्ये ही पापडी नक्की बनवून बघा फ्रेंड्स. तुम्हाला जर माझी रेसिपी कुठलीही बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंट्सचे मी आन्सर देईल. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.